नमस्कार मंडळी, आज आपण रेसिपी बनवूया नॉनव्हेजची, मटनची। मटन मी 1 किलो प्रमाणात मटन घेतलेलं आहे आणि बघा जिथे मी आहे तिथे हे मटन अशा पद्धतीने मशीन मध्ये कापून देतात। तर असं मी हे मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गरम पाण्याने, भरपूर पाण्याने, असं गरम पाण्याने हे धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचंय। तर मॅरिनेट करण्यासाठी आपण काय काय घालणार आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया। मॅरिनेट साठी मी आधी आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे, ती घालायची आहे। जवळजवळ 1 किलो मटन आहे, तर जवळजवळ 2 चमचे एवढी मी आलं लसणाची पेस्ट घातली आणि लाल तिखट, हळद जे माझे घरगुती मसाले आहे त्याचाच मी वापर करणार आहे। पण आणि नंतर पुन्हा फोडणीला पण वापर करणार आणि ह्यामध्ये पण मॅरिनेशन साठी पण मी वापर करणार आहे। तर आणि सर्वप्रथम घालून घेऊया ह्यामध्ये आलं लसूण घातल्यानंतर धनेपूड घालायची। धनेपूड घातल्याने भाजीला चव पण छान येते आणि मॅरिनेशन पण छान होतं। आणि सुरुवातीला मी ह्यामध्ये घालणार आहे मसाला, घरगुती मसाला आहे हा मी 1 किलो आहे प्रमाणात। तर तुमच्या घरी जो घरगुती मसाला अस्तित्वात होईल असेल तो घाला। 1 किलो प्रमाणाला मी 3 चमचे मसाला मॅरिनेशन साठी घातला आणि नंतर आपल्याला फोडणीवर मसाला घालायचा आहे, तो आपण नंतर पाहूया। थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे। आता आपल्याला हे मॅरिनेट करून जवळजवळ अर्धा तास पेक्षा जास्त आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे मसाले जे आपण घातले ते गरम घरगुती मसाला, आलं लसूण पेस्ट आणि सगळं ते मस्त मटणामध्ये मुरलं जाईल। आता अशा पद्धतीने मी आणि जरा मटणाची माझी रेसिपी नक्की बघा, आवडेल तुम्हाला। ह्यामध्ये मी जो कांदा लसूण घरगुती चिकन मटन मसाला, कांदा लसूण मसाला की काही म्हणू शकता, काळा मसाला तो बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहून तो मसाला बनवू शकता किंवा तुमच्या घरी जो अस्तित्वात काळा मसाला असेल तोही घेऊ शकता आणि तो मसाला घालून मी हे मटन बनवणार आहे। आमच्याकडे तो मसाला वापरून मटन बनवलं जातं। आता आपण हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। मी जरा हाताने नाही बनवत, मिक्स करत, चमच्याने करते। तुम्हाला हाताने करून जमत असेल तर हाताने करून घ्या। आता ह्याला मी जवळजवळ हे व्यवस्थित अजून मॅरिनेट मिक्स करते आणि 1 तास, अर्धा ते पाऊण तास मी ह्याला मॅरिनेट 1 तास ठेवलं तरी काही हरकत नाही। म्हणजे बघा मी कुकर मध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला पहिलं मटन शिजवून घ्यायचंय। मटन शिजवायचे फक्त खडे मसाले घालून, कांदा वगैरे जी प्रोसेस आहे ती नंतर करायची। सुरुवातीला आपल्याला फक्त मटन शिजवून घ्यायचंय। मटन शिजवताना फक्त खडे मसाले बघा काय काय घातलेले आहेत। 2 दालचिनीच्या काड्या, तमालपत्र 2, 7-8 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 3 लवंग, 1 चक्री फूल, 1 काळी वेलची म्हणजे मसाला वेलची, इतकं साहित्य मी फक्त फोडणीसाठी मटन शिजवताना घालायचंय। आता मी तेल गरम झालेलं आहे आणि तेलावर मी हे खडे मसाले घालून घेते आणि खडे मसाले घातल्यानंतर लगेचच आपल्याला मटण घालून घ्यायचंय। मटण घालून घेऊया। गॅसची आच बंद करायची आणि घालून घ्यायचं। आता मी सगळं मटण यामध्ये घालून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। कुकरलाच करायचंय, तुम्ही पातेल्यातही करू शकता। मी यामध्ये आता मीठ नाही घातलं। आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर आपल्याला 1-2 शिट्या झाल्यानंतर आपल्याला 2-3 शिट्या काढूनच घ्यायच्या आणि मग मीठ घालायचंय। जेव्हा आपण पुन्हा कांदा वगैरे घालून आपण बनवणार तेव्हा आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचंय। सध्या जेव्हा शिटी काढतो तेव्हा मीठ नाही घालायचं, म्हणजे लवकर शिजलं जातं। आपल्याला कांद्यावर मीठ घालायचं। आता ह्यामध्ये थोड्या वेळ पाणी नाही घालायचं, ह्याला झाकून ठेवायचं मटणाला, थोडंसं असं झाकून थोडंसं वाफवून घ्यायचं आणि मग पाणी थोडंसं घालून शिटी काढायची। बघा मटणाचं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि खडे मसाल्याचा सुगंध पण छान सुटलेला आहे। खडे मसाले घातल्याने मटणाला टेस्ट छान येते आणि जेव्हा आपण मटण शिजवायला पुन्हा घेतो, जेव्हा कांदा वगैरे घालतो तेव्हा मग खडे मसाले घालायची गरज नाही भासत। आता भरपूर असा मटणाचं पण पाणी झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेते। बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेला होता, तो घालून घेते आणि मटणाला मस्त 4-5 शिटी काढून घेते। आता गॅसची आच हाय करते, फुल करते आणि 4-5 शिटी करून घेते मटणाला। बघा मी हे मटण जे शिजवलं ते मी ह्या बाउल मध्ये काढून घेतलं आणि मी तेल फक्त जरासं घातलं होतं, पण मटणाच्या मध्ये तेल असतं ते सगळं सेट आलेलं आहे वर बघा। अशा पद्धतीने हे मटण 3 शिटीमध्ये मस्त शिजलेलं आहे। आता आपण याची ग्रेव्ही, कुकर मध्ये
तेल घालून घेतलेलं आहे, 1 पळ एवढं तेल घातलेलं आहे. अगोदर 1 चमचा घातलं होतं. आणि माझा हा मसाला आहे, जो मटन चिकन मसाला, जो मी त्याची बी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघा. ह्यामध्ये सगळा कांदा लसूण मसाला, कांदा लसूण आलं, सगळे खडे मसाले, गरम मसाला, सगळा हा एकत्र असा बनवलेला असतो वर्षभराचा. तो मी ह्या चिकन मटन मध्ये वापरते. तर हा मसाल्यामध्ये थोडंसं तेल असतं, म्हणून तेलाचं प्रमाण मी कमी घालते. आता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम कांदा घालून, तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालून घेते कांदा. हे 2 कांदे मी उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्यावर आपल्याला मीठ मी घातलेलं नव्हतं, त्यामुळे आता कांद्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. मिक्स करून घ्यायचं. कांदा एकदम मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचंय. मीठ आपल्या चवीनुसार, जितकं मटन चिकन असेल त्या अंदाजाने मी 1, 2, 2.5 चमचे एवढं घालून घेते. टीस्पून आहे, म्हणजे लहानसा चमचा. अगोदर मी आलं लसणाची पेस्ट 1.5 चमचा एवढी घातलेली होती. आता अजून ह्या कांद्यावर अर्धा चमचा घालून घेतली. कांद्यासोबतच व्यवस्थित आलं लसणाची पेस्ट पण परतून घ्यायची. खडे मसाले आपण मटन शिजताना घातलेले आहेत, त्यामुळे ह्यामध्ये खडे मसाले आता घालायचे नाही मिळत. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका. आणि बघा आता कांदा मऊसूत होत आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद घालून घेऊया. तिखटाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला. सर्वप्रथम घालते थोडीशी मी धनेपूड घातलेली आहे, आणि ह्यामध्ये पुन्हा धनेपूड थोडीशी घालते, अर्धा चमचा एवढी. हळद घालते. हळद आहे 1 चमचा घालून घ्यायचे. आणि लाल तिखट मी अगोदर 2.5 चमचे घातलेला आहे, आणि आता मी 2 चमचे घालते, कारण माझा मसाला लाल तिखट आहे ते बिलकुल तिखट नाहीये, खूप कमी तिखट आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचंय. आणि ह्यामध्ये आम्ही घालणार आहोत, आम्ही बटाटा घालतो. कांदा वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्यामध्ये बटाटा घालून घेते. मटन शिजलेलं आहे म्हणून अगोदर बटाटा घालते मी. आणि बटाटे मी 2 घेतलेले आहेत, आणि त्याची सालं काढलेली मी. बटाटा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. जर मटन शिजलेलं नसेल तर बटाटा नंतर घालायचा, आधी बटन शिजवून घ्यायचा आणि मग घालायचा. आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे चिकन मटन मसाला, जो मला घरी बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. 1 किलोच्या वर चिकन मटन आहे, तर त्याच्यासाठी मी जवळजवळ 2 ते 2.5 चमचे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीवर आहे. आपल्याला ग्रेव्ही जास्त ठेवायची असेल तर आपल्याला मसाल्याचं प्रमाण वाढवावं लागतं. यामध्ये सुकं खोबऱ्यापासून सगळं आहे, आणि हा मसाला मी वर्षभर असाच बनवून ठेवते. आता मी बाहेर आहे, तर मी बाहेर हा मसाला घेऊन आलेले आहे. आता शिजवलेलं मटण घालून घेऊया आणि 1 शिटी काढूया. मटण शिजलेलं आहे, बटाटा आहे म्हणून 1च शिटी काढायची आहे. बघा किती मस्त तरी आलेली आहे बघा. आता ह्याला 1 शिटी काढून घ्यायची, कारण बटाटा घातलेला आहे ना, तो बटाटा कच्चा आहे, तर 1 शिटी काढून बटाटा पटकन शिजला जाईल. तर आता ही 5 मिनिटात शिटी होईल, कारण कॉईल गॅसची भरपूर गरम आहे, तर 5 मिनिटात शिटी होईल. मटन ग्रेव्ही, मटन करी, मटन मसाला रेडी झालेला आहे. 1 किलो प्रमाणात आहे. रेसिपी कशी वाटली ती मला सांगा. झटपट केलेली आहे. जो चिकन मसाला मी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो मसाला नक्की बनवून वर्षभर तुम्ही घरात ठेवू शकता. अगदी 1 दिवस जातो मसाला बनवायला, पण तुम्ही वर्षभराची कटकट मिटवू शकता त्या मसाल्यामुळे. आणि अशी झटपट रेसिपी आणि खूप सुंदर अशी रेसिपी. आता ह्याला कोथिंबीरने गार्निश केल्या, वरून लिंबू पिळायचं फक्त, आणि मस्त मटण वडे किंवा पुरी किंवा भातासोबत तुम्ही सर्व करू शकता. आणि मी पण मटण वड्याचंच पीठ मळलेलं आहे बघा. हे बघा, हे मटण वड्याचं मी रेडी पीठ बनवलेलं आहे, ते ह्याच्या सोबत खाणार आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा.